नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा वाढदिवस. तर आज वाढदिवसनिमित्त मी काहीतरी स्पेशल करणार आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आजचा आपला. इरेशा आला आहे मला घ्यायला. आता आम्ही केक घेऊन जाऊ. तिथं आपल्याला जायचं आहे. केक घेतला आणि आम्ही निघलो आहे. तर बघतो काय आपला परत ओविळा फाटक लागलेला आहे. आता ती ट्रेन जाईल त्यानंतर आम्ही निघून मग आपल्याला जायचं आहे बायपासला. कारण बायपासला आला आहे आपला आदित्य भाऊ जिगरी. त्याला तो पण आपल्यासोबत येत आहे तिकडे. तर आम्ही इथून निघलो आणि थोड्या वेळ तिथं पोचलो आम्ही आपल्या मातोश्री वृद्धाश्रमला. आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता. आज तिकडं आपण आपला वाढदिवस साजरा करणार आहे आजी आजोबासोबत तिकडच्या. खूप छान वाटलं तिकडं जाऊन. एक आपले आजी आजोबासारखं एक थोडं वाटलं आणि सगळ्यांनी मिळून मला चांगलाच आशीर्वाद दिला. मग जेवणाची वेळ झाली मग त्यांना जेवण सगळे देऊन आम्हीसुद्धा तिथं जेवलो. आणि मग तिथून थोडं झाल्यानंतर आम्ही बाहेर फिरलो थोडं. तिथं कुठल्याही प्रकारचं हे नाही, डॉक्टर सगळ्या गोष्टी त्यांना इथं अवेलेबल आहेत. आणि तिथून मग आम्ही विचार केला की टिटवाळ्याला जाऊ, कारण खडोलीच्या बाजूलाच आहे आणि जवळ आहे तिथून. म्हणून आम्ही घेतलं बाप्पाचं दर्शन. आणि गर्दी पण नव्हती जास्त म्हणून लवकर दर्शन झालं. आणि तिथून थोड्या वेळाने मग तेवढं दर्शन घेऊन आम्ही निघलो बाहेर. आणि बघितलं इथं बाजूला प्रसाद या सगळ्या गोष्टी खेळणी होती. तर ते बघत आम्ही निघून मग तिथून आम्ही घरी आलो आणि तसं मग थोडा वेळ झोपलो तर काय संध्याकाळी आला फोन जिममधून, ये केक कापला. इरेशाला घेऊन गेलो. मग तिकडे कापला पहिला केक आपला दिवसाचा. दुसरा मग त्यानंतर मला धनूचा फोन आला की ये केक आणला आहे. तर मी परत मग गेलो तिकडे आदर्श पार्कला. ते आलते प्रशांत सुरू. ती तब्येत बरी नव्हती तरी ती केक घेऊन आली. काय आता तिला बोलू समजत नाही मला. तर तिथं गेला पण आपला बड्डे सेलिब्रेट. नंतर गेलो आदित्यच्या घरी. तिच्या घरी पण केक कापायचा होता. ऑब्व्हियसली दुसरं घरच झालं आहे ते माझं. मग तिथं पण केला पण आपला बड्डे सेलिब्रेट. त्यानंतर आलो आपल्या तळ्यापाशी, वरादेवी तळ्यापाशी. तिथं आपली फार्मची गँग आली ती बड्डे सेलिब्रेटसाठी. तर तिथं आपण बड्डे सेलिब्रेट केला. आता आपला दादू सिंगर जितू सापरकर. मग आपण कापला केक तिथं. मग सगळ्यांना केक भरवला. मग ते केक खात होते. डॉन आपला डॉन. मग शेवटी घरी कापला. कसा वाटला बघ नक्की सांगा. सगळ्यांनी शुभेच्छा द्याबद्दल खूप खूप धन्यवाद.